आणि आता पुढची बातमी आहे. त्रिपुरामध्ये मुसळधार पावसामुळे पूर आणि भूस्खलन झाले आणि त्यामुळे राज्यामध्ये 22 जणांचा मृत्यू झाला तर 2 जण बेपत्ता झालेत. पूर आणि भूस्खलनाच्या पार्श्वभूमीवर बचाव कार्य सुरू करण्यात आले. त्यामुळे आतापर्यंत 65,400 लोकांनी 450 मदत छावण्यांमध्ये आश्रय घेतलाय. अयोध्येतील बलात्काराचा आरोपी मोईद खान याच्या शॉपिंग कॉम्प्लेक्सचा अवैध भाग प्रशासनानं गुरुवारी पाडला. कन्नौज येथील बलात्काराचा दुसरा आरोपी नवाब सिंह यादव याच्या नातेवाईकावर देखील बुलडोझरची कारवाई करण्यात आली आणि अधिकाऱ्यांनी दगडफेक करणाऱ्या आरोपी शहजाद अलीचं घर केवळ पाडलंच नाही तर सुमारे 1 कोटी रुपये किमतीची 3 महागडी वाहनं सुद्धा बुलडोझरनं चिरडली. पंतप्रधान मोदी पोलंड आणि युक्रेनच्या दौऱ्यावरती आहेत. पोलंडचा दौरा पूर्ण केल्यानंतर आज ते ट्रेननं 10 तासांचा प्रवास करून युक्रेनला पोहोचणार आहेत. या दौऱ्यात मोदी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की यांच्याशी चर्चा करणार आहेत. अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बॅरी विल्मोर तब्बल 2 महिन्यांपासून अंतराळामध्ये अडकून पडलेत. गेल्या 2 महिन्यांपासून या दोन्ही अंतराळवीरांच्या शरीरावरती तिथल्या वातावरणाचा हळूहळू परिणाम होतोय. त्यांचं शरीर आजारी पडत चाललंय. एका रिपोर्टनुसार या दोन्ही अंतराळवीरांना 2025 मध्ये पृथ्वीवरती आणलं जाऊ शकतं. त्यामुळे तब्बल दीड वर्ष अंतराळामध्ये राहिल्यामुळे या दोघांच्या शरीरावरती मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आजपासून 4 दिवसांच्या अमेरिका दौऱ्यावरती आहेत. या दौऱ्यादरम्यान ते अमेरिकेचे संरक्षण सचिव ऑस्टिन लॉयड यांची भेट घेणार आहेत आणि संरक्षण सहकार्य मजबूत करण्यावरती दोघांमध्ये चर्चा होईल. अमेरिकेच्या पेनसिल्व्हेनिया भागाला चक्रीवादळाचा तडाखा बसलाय. वेरमॉन्ट चक्रीवादळानं इथल्या अनेक भागात पूरसदृश परिस्थिती निर्माण केली आहे. अनेक घरांचं मोठं नुकसान झालंय. रस्ते वाहून गेल्यानं परिसराचा काही संपर्क तुटलाय. अमेरिकेतल्या हार्टफोर्ड भागामध्ये मुसळधार पावसानं अनेक ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. न्यूयॉर्कच्या लाँग आयलंड भागात अनेक कार, घरं वाहून गेली आहेत. रस्त्यावरती चिखल साचलाय. पूर परिस्थिती पूर्ववत आणण्याचं आवाहन प्रशासनासमोर आहे. पाकिस्तानच्या अनेक भागाला मुसळधार पावसाचा तडाखा बसलाय. पंजाब, खैबर पख्तूनवा, दक्षिण सिंध भागात झालेल्या मुसळधार पावसामुळे पूर परिस्थिती निर्माण झाली. या पावसामुळे काही जणांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त होतीये. कर्णधार रोहित शर्मानं T20 वर्ल्ड कप विजयाचं संपूर्ण श्रेय मैदानाबाहेरच्या तिघांना दिलंय. रोहित शर्मानं मुंबईमध्ये पार पडलेल्या CEAT पुरस्कार सोहळ्यामध्ये हे विधान केलं. माजी मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड, निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर आणि BCCIचे सचिव जय शहा यांनी खेळाडूंना चांगली कामगिरी करण्यात मदत केली. परिणामी भारतानं T20 वर्ल्ड कप जिंकला असं कर्णधार रोहित शर्मानं सांगितलं. पुजारा काउंटी क्रिकेटमध्ये सक्सेस टीमचं प्रतिनिधित्व करत होता. मात्र पुजाराचा सक्सेससोबतचा करार संपलेला आहे आणि पुजारानं टीमसाठी जीव तोडून खेळला. पुजारानं अनेक सामने एकहाती जिंकून दिले. पुजारानं टीमसाठी गेल्या 3 हंगामातील 22 सामन्यांमध्ये 10 शतकांसह 2,244 धावा केल्या. मात्र त्यानंतरही पुजाराचा करार न वाढवला गेल्यामुळे क्रिकेट चाहत्यांकडून आश्चर्य व्यक्त होत आहे. पाकिस्तान क्रिकेट टीमनं बांगलादेश विरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यातील दुसऱ्या दिवशी पहिला डाव घोषित केला. पाकिस्ताननं 113 ओव्हरमध्ये 6 बाद 448 धावांवरती डाव घोषित केला. पाकिस्ताननं दुसऱ्या दिवशी डाव घोषित करेपर्यंत एकूण 290 धावा केल्या आणि पाकिस्तानसाठी मोहम्मद रिझवान यानं सर्वाधिक धावा केल्या. रिझवान 171 धावांवरती नाबाद राहिला तर सौद शकील यानं 141 धावांची खेळी केली. मोहम्मद रिझवाननं बांगलादेश विरुद्ध शतकी खेळी करत एक विक्रम आपल्या नावावरती केलाय. भारताचा विकेटकीपर बॅट्समन KL राहुल नंतर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025 मध्ये शतक झळकावणारा दुसरा विकेटकीपर तो आहे आणि KL राहुलनं दक्षिण आफ्रिकेविरुद्ध शतक झळकावलंय. इंग्लंड क्रिकेट बोर्डानं 2025 सालच्या मायदेशातील विविध मालिकांचं वेळापत्रक जाहीर केलंय. टीम इंडिया इंग्लंड विरुद्ध जून ते जुलै 2025 दरम्यान एकमेव कसोटी मालिका खेळणार आहे. एकूण 5 सामन्यांची मालिका असणार आहे. तर वुमेन्स टीम इंडिया इंग्लंड विरुद्ध T20I आणि वन डे सिरीज खेळणार आहे. तर T20I मालिकेत एकूण 5 सामने होणार आहेत तर 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका असणार आहे. लोकप्रिय तमिळ चित्रपट अभिनेते आणि राजकारणी विजय यांनी त्यांच्या राजकीय पक्ष तमिजागा वेत्री कळघमचा ध्वज जारी केला. विजय यांनी पनियूर इथल्या त्यांच्या पक्षाच्या मुख्यालयामध्ये या ध्वजाचं अनावरण केलं. हा ध्वज 2 रंगांचा आहे. वरच्या आणि खालच्या बाजूला लाल रंग आणि मध्यभागी पिवळा रंग आहे. राज्यात आगामी 2026च्या विधानसभा निवडणुका लढवण्यासाठी पक्ष तयारी करतोय.
स्त्री 2 रिलीज झाल्यानंतर श्रद्धा कपूर आता इंस्टाग्रामवरती फॉलोअर्सच्या बाबतीत टॉप 3 च्या यादीत सामील झाली आहे. पहिल्या क्रमांकावरती विराट कोहली, दुसऱ्या क्रमांकावर प्रियांका चोप्रा आणि तिसऱ्या क्रमांकावरती श्रद्धा कपूर आहे. या अभिनेत्रीचे इंस्टाग्रामवरती 91.4 मिलियन फॉलोअर्स आहेत आणि यात तिनं पंतप्रधान मोदींना सुद्धा मागे टाकलंय. कांतारा चित्रपटाला मिळालेल्या यशानंतर त्याच्या दुसऱ्या भागाची चाहते आतुरतेने वाट बघतायत. हा या चित्रपटाचा प्रिक्वेल असणार आहे. अभिनेता ऋषभ शेट्टी या प्रिक्वेलसाठी खास तयारी करतोय. त्याचे फोटो व्हायरल झालेत. जॉन अब्राहम यांना नुकतंच सांगितलं की तो एकदम साधं जीवन जगतो. इतकंच नव्हे तर स्टार सारखे लाईफस्टाईल तो आत्ता सुद्धा दूर ठेवतो. जॉन अब्राहम म्हणाला की मी ज्यावेळी बॉलिवूडमध्ये अभिनेता बनण्याचं स्वप्न घेऊन आलो होतो त्यावेळी माझ्याकडे फक्त ₹550 होते. इतकंच नाही तर आजही माझ्याकडे एका सूटकेसमध्ये मावतील इतकेच कपडे आहेत. मी काही गोष्टी एकदम साध्या ठेवण्यावरती भर देतो असं जॉन म्हणाला.